रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचा भव्य पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा शनिवारी दुपारी धम्मतीर्थ कार्यालय, लोंढे ब्रिज, भीमनगर, कांबळेवाडी, सातपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तसेच विविध पक्षातील आजी माजी दिग्गज प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसह विविध मान्यवरांचा रिपाई आठवले पक्षात पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यान यावेळी माजी नगरसेवक भारत म्हसदे यांच्यासह सुरेश डांगळे, प्रदीप गांगुर्डे, केतन भुजबळ, संजय गायकवाड, ताराचंद आहिरे, गौरव जाधव, मनीषा चतुर, दादाभाऊ केदारे, भारत म्हसदे, यश पवार, रोहन आहिरे, रतिलाल पवार, जयेश बंदरे, महेश शेंडगे, अक्षय चव्हाण, राज पवार, शुभम म्हसदे, हर्षल हरणे, सचिन गायकवाड, विजय गंगावणे, सुनील बागुल, विशाल देवरे, आकाश कापडणे, जितेंद्र बोरसे, मेघनाथ चौधरी, अमोल जाधव, कैलास म्हसदे आदी जणांनी रिपाई पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, रिपाई गटनेत्या तथा माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मनालीताई जाधव तसेच पवन क्षीरसागर, विनोद जाधव, समाधान जगताप, अमोल पगारे, रामभाऊ पठारे, महेंद्र सोनवणे, आकाश मुसळे, दिलीप आहिरे, राजाभाऊ आहिरे, संगीताताई वाघ, अर्चनाताई दरगुडे, भूरा जगताप, बाळासाहेब सोडसे आदी रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगितलं म्हणजे मी सांगण्यापेक्षा साहेबांनी जर सांगितलं तर त्याचा एक प्रभाव जरा वेगळाच पडेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली जी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठी फक्त आपल्याला जास्तीत जास्त सभासद नोंदणी करायची असं मला साहेबांनी आज आपण घेतला. त्याबद्दल जे नवीन लोक जॉईन होतील यांनाही माझं एक विनंती आहे की इच्छा देतो पण सर्वांनी पक्षवाढीसाठी काम करावं आणि पक्ष बळकट करावा म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोन्याचे दिवस नक्कीच प्राप्त होतील अशी मी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. जे कोणी आज प्रवेश करणार आहे त्या सर्वांचं मी रिपब्लिकन परिवाराच्या मध्ये स्वागत करतो व आपल्याला पुढील आयुष्यासाठी पुढील वाटचालीस मी आपल्याला शुभेच्छा देतो. तर तो पक्ष चालतो आठवणीसाठी त्यांच्या शब्दाला एकामेकात उभारा देतात आणि त्यांचं काम तसं आहे. तरी आपल्याला इतकं काम होणार नाही पण त्याचं थोडं पावलावर पाऊल ठेवून तर काम करा. माझी एवढीच विनंती. बोलणार खूप आहे, मला बोलायचा त्रास होतो. मी इथंच थांबतो. बाप कोण आहे रिपब्लिकन पक्षाचं काम करीत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करीत असताना मला आनंद वाटतो. पक्ष भरभरून घेता आलं पाहिजे. जे वापर यांनी अन्याय अत्याचार निर्मूलन करण्यासाठी करावा. त्यांच्यासोबत पीएल ग्रुप व लोंढे परिवाराचा फौज फाटा कायम राहील. हात जोडण्यासाठी आणि पाय तोडण्यासाठी पण यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय संविधान. वाघसने तयार केले तर ह्या वाघिणी सुद्धा तयार केल्या आणि त्या वाघिणींपैकी आमच्या ज्योती सिंग ताई, परत आमच्या सिव्हिलच्या महिला बऱ्याचशा अशा आहेत, बेबी ताई सय्यद, परत आमच्या अर्चनाताई दरगुडे, अशा बऱ्याचशा महिला फार वाघिणी सारख्याच काम करतात आणि त्यांनी असंच काम करत राहावं. तसेच नवीन जे पक्षामध्ये आज प्रवेश करणार आहे त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला आघाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. सर्वांनी सहानुभूती दिली आणि माझं तालुका अध्यक्षपद साहेबांनी घोषित केलं आणि आमच्या मनालीताई यांचे मी आभार मानते. 2 शब्द संपते. लोक आहेत की जे त्यांच्या घरातल्या छोट्या ताई काही कार्य असेल तर ते उत्तर भारतीयांच्या घरी सगळ्यात पहिले साहेबांना निमंत्रण असतं. त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, जातीवाद न करता मला असं वाटतं
माझ्यासारख्या एक ओबीसी कार्यकर्त्याला साहेबांनी उपस्थित राहतो. इथे बऱ्याच लोकांना माहिती आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. बॉस नगरसेवक व्हायचंय आपल्या मालेगाव शहरामध्ये. मालेगाव तालुक्यामध्ये क्रमांक 1 मध्ये संविधान नगर संस्थापक अध्यक्ष संविधान नगर स्थापन करणारा भारत मजदे त्या ठिकाणी. मराठा समाजामध्ये सर्व मराठा बांधव पण इकडे असतात, दलित बांधव पण इथे असतात. पाहिजे ते काम केलेलं आहे आणि ते रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती शिवशक्ती ज्यावेळेस झाली बॉस त्यावेळेस आपल्याला तिकीट मिळालं, त्यावेळेस आपण नगरसेवक झालो आणि ती संधी माझ्या बॉसच्या आशीर्वादानेच मला मिळाली होती. यापुढे सुद्धा मला हे काम पुढे रेटायचं आहे, पुढे काम करायचं आहे आणि पुढे जशी जशी मला बॉस संधी देतील, जसं जसं मला मार्गदर्शन करतील. मी बॉसकडे संधी मागितली, अजून मला संधी मिळणार आहे पुढे. बॉस माझ्यावर आशीर्वाद ठेवा. मला पुढे काहीतरी माझ्या मनातलं स्वप्न साकार करण्याची शक्ती मला द्या, माझ्या अंगात बळ द्या, मला काहीतरी अजून नवीन जबाबदारी अजून पुढे द्या अशी मी विनंती करतो. आणि इथे जमलेला माझ्या भावा बहिणींनी सगळ्यांच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या नवीन पदाधिकाऱ्यांनी आता पद घेतली त्यांना नवीन कामं करण्याची संधी मिळाली. आता ज्यांनी पक्ष प्रवेश केला, माझ्या मित्रांनो, नुसतं पक्ष प्रवेश करून थांबू नका, चळवळ उभी करा, काम करा आणि आदरणीय लोंढे साहेबांचे हात जिल्ह्यामध्ये बळकट करा. एवढंच बोलतो. माझे 2 शब्द संबोधतो. जय भीम, जय विजय, जय भारत. रिपब्लिकन पक्षाची गतिमान चळवळ, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीचा रिपब्लिकन पक्ष कोण घेऊन चालत असेल तर फक्त आणि फक्त नामदारजी आठवले साहेब घेऊन चालतात. म्हणून या पक्षाच्या परिवारामध्ये भारतजी आणि त्यांच्या 70 लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. मला माझ्या कार्यकर्त्यांचा साथ आहे. त्यांच्या चळवळीचे जुने जाणते दिलीपांना असेल, माझा विकास असेल, माझा सुशील असेल, वाल्मिकांना असेल की भारत असेल, 1 सोडून 2 भारत, हे सर्व सुद्धा शिलेदार केलेलं आहे. सर्वांच्या ताकदीनं नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्या जिद्दीनं ही पूर्वतयारी आहे. म्हणून सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांच्यावर मान सन्मान, त्यांच्या ताकदीनं आपण त्यांच्यावर जबाबदारी दिल्या. 4 महिन्याच्या कालावधीनंतर जेव्हा निवडणुकीचा कालावधी संपेल त्यावेळेस निष्ठावंत कोण आहे, कोणाला काय प्राप्त होईल का, कोणाला उमेदवारी मिळेल का, कोणावर युती होते, हे सर्व तपासून कदाचित नाशिक जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करायचा का, उत्तर महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये काही बदल करायचा का, तालुक्यामध्ये काही बदल करायचा का, जिल्ह्यामध्ये काही बदल करायचा का, सर्व नामदार आठवले साहेबांच्या कानावर घालून आम्ही सर्व पूर्व तयारी करतोय. त्याची हे झाकी आहे. आम्ही इतिहास बाकी विशेष महत्त्व नामदार आठवले साहेबांनी नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवलंय. त्यासाठी सुद्धा मी आवाहन केलंय. मी तारीख आता सांगणार नाही, आहे की त्या कार्यकर्त्यांना सांगितलंय, त्या सुद्धा मार्गदर्शन आठवले साहेबांचं मी घेणार आहे. पुण्याच्या माझ्या लेकीबाई, आया बहिणी या सर्व उपस्थित राहिल्या. दिवंगत अजय अभयानंद शर्मा सिंग हा माझा एक जिद्दीचा उत्तर भारतीय कार्यकर्ता. हजारो कार्यकर्त्याच्या बरोबर असताना दुर्दैवानं तो आज आमच्यामध्ये जरी नसला तरी तो कुठेतरी आजूबाजूला आहे. त्याचं लक्ष या परिवारावर आहे, त्याचं लक्ष सर्वांना आहे आणि त्याच्या परिवाराच्याच सदस्याला मोठेपणा द्यावा, त्यांनाच अध्यक्ष करावा. म्हणून ज्योती अजय सिंगला सर्व वस्तीच्या नावानं, वस्तीच्या परिवारानं, शहरातल्या परिवारानं, जिल्ह्याच्या वतीनं तिला तिची जबाबदारी अध्यक्षपदाची दिलेली आहे. ती सुद्धा ती यशस्वी पार पडते. म्हणून मला तिचा अभिमान आहे. सर्व आले, दादाभाऊ केदारे असतील, केतन भुजबळ असेल, संजय गायकवाड असतील, ताराचंद असेल, की अनेक लोक यांना सुद्धा मान सन्मानाचं आम्ही कमी जास्त प्रमाणात जबाबदाऱ्या दिल्यात. पण नाही म्हणत, जबाबदाऱ्या दिल्यात आणि ते खात्रीशीरच पार पडतील याची जाणीव मला आहे. आणि मला त्यांचा सार्थ जे या प्रोग्राममध्ये सामील झाले त्यांचं मनापासून अभिनंदन, आभार. आपण दिलेली जबाबदारी पार पाडालच याची मला खात्री आहे. जय भीम. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.